मित्रांनो नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल हॅपी फार्मिंगमध्ये. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा जो पिंजरा दिसतो या पिंजऱ्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मी दिली होती की हा पिंजरा आपण कसा तयार केला आहे व त्याचा आपला जो मेन पर्पज आहे एक 200 ते 300 पिल्ल्याची ब्रूडिंग. आपण जर तुमच्याकडे सिंगल फेस लाईटची सुविधा नसेल अशा ठिकाणी तुम्ही हा जो पिंजरा आहे तिथं सिंगल फेसची लाईट तुम्हाला सुरुवातीचे 15 ते 20 दिवस तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. अशा ठिकाणी हा पिंजरा ठेवून तुम्ही याचे पिल्ल्याच्या यामध्ये संगोपन करायचं आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण पिंजरा तयार कसा केला, यामध्ये 200 पिल्ल्याचं संगोपन आपण कसं करतो, त्यामध्ये लाईट असल्यावर आपण त्यामध्ये किती वॅटची बल्ब लावलेले आहेत या बल्बबद्दल आपण पूर्ण माहिती पाहिली होती. आणि त्याबद्दल की लाईट गेल्याच्यानंतर आपण यामध्ये सिस्टीम काय केलेली आहे या पूर्ण गोष्टीबद्दल आपण यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली होती. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत की ज्यावेळेस तुम्ही एकदम कमी जागेमध्ये पिल्ल्याचं संगोपन करत असता त्यावेळेस काय होतं की पिल्ल्यांना एकतर जागा कमी असते आणि जागा कमी असल्यामुळे तुम्हाला त्यांना हे जे आपण खाली तूस टाकलेलं आहे तूसवर ही जी होणारी विष्ठा आहे विष्ठाचं प्रमाण यामध्ये जास्त वाढत असतं. म्हणजे काय की ज्यावेळेस पिल्ले त्यामध्ये विष्ठा करतात तर हवा येण्या जाण्यासाठी थोडी जागा कमी असते. तर त्यामुळेच काय होतं की ते अमोनिया गॅस तयार होण्याची भीती जास्त असते. त्यामुळे ज्यावेळेस अमोनिया गॅस तयार होतो त्यावेळेस तुमचे पिल्ल्याचं जे मृत्युकीचं प्रमाण आहे त्यामध्ये वाढू शकतं. तर परंतु ही जी आपली बॅच आहे आपण कंटिन्यू 1 ते 1.5 महिना जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल कोंबड्याची त्याप्रमाणे आपण ही जी बॅच आपण टाकत असतो. म्हणजे काय आपण अनुभव पण एक 10 ते 15 बॅचमध्ये आपल्याला अनुभव आहे. आणि ही जी गोष्ट आपण हळूहळू यामध्ये शिकलेली आहोत की यामध्ये काय होतं की सुरुवातीला ज्यावेळेस मी बॅच टाकली त्यावेळेस मला हा त्रास झाला होता की अमोनिया गॅस तयार झाला व पिल्ले जागावले होते. पण जसं जसं की बॅचेस होत गेल्या त्यामध्ये आपण काही चुका सुधारल्या त्याच्यामध्ये. व आज आपण घडलं पाहतो की जे 200 पिल्ले आपण जे आणले होते त्यामध्ये फक्त की 2 पिल्ल्याच्या यामध्ये मृत्यू झाले. त्याचं पण कारण असं आहे की जे पिल्ले आहेत आणतानाच एकदम कमकुवत पिल्ले होते. एक 2 ते 3 दिवसात ते मृत्यू झाली त्यांची. तर ही मृत्यू तुमची कमी व्हावी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जे सगळ्यात महत्त्वाचं ही जे तूस आहे ही तूस तुम्ही ज्यावेळेस पिल्ले 15 दिवस ठेवत असता 15 ते 20 दिवस तर एक 2 वेळेस तुम्हाला तूस बदलायचं आहे. की आज पिल्ल्यांना 9 ते 10 दिवस पूर्ण झालेले आहेत तर आज आपल्याला ही तूस यामध्ये बदलायचं आहे. तूस बदलायचं कारण की यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जो ओलसरपणा आहे कारण की आज पावसाळ्याचे दिवस आहेत तर थोडंफार पाणी आतमध्ये जातंच. तर त्यामुळे हा जो ओलसरपणा झाल्यामुळे घाण इथे वास पण येऊ शकतो आणि अमोनिया गॅस यामध्ये तयार होतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की हे जे पूर्ण तूस आहे तूस यामध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे. पण यामध्येच आपण पिंजऱ्याची सिस्टीम करतानाच असं केली आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम सोयीस्कर आहेत. म्हणजे काय की त्यामध्ये साईडनं आपण हा पत्रा मारलेला आहे. या पत्रामुळे काय होतं की तूस बाहेर जात नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला याच्या आत तूस बाहेर काढायचा आहे त्यावेळेस सिस्टीम काय केली की हा जो पत्रा आहे हा पत्रा तुम्ही इझिली इथे काढू शकता सहज. आणि हे जे तूस आहे तूस तुम्ही या साईडने अशा भांड्यामध्ये भरून त्या तूसची तुम्ही एक लांब विल्हेवाटल्यामध्ये लावू शकता. तर यामध्ये आपण हा निर्जंतुकीकरणाचा स्प्रे पण यामध्ये यूज करणार आहोत. कारण की काय आहे की यामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरल यामध्ये तुमच्या पिल्ल्यांना होऊ नये होण्याच्या अगोदरच तुम्ही जितकी यामध्ये काळजी घेताल तितका तुमचा यामध्ये फायदा होतो. की यामध्ये हा जो स्प्रे आहे स्प्रेच्या उपयोगाने आपण यामध्ये पूर्ण यामध्ये अगोदर तूस बाहेर काढून यामध्ये हा जो स्प्रे आहे स्प्रेचा उपयोग करून आपण यामध्ये स्प्रे करणार आहोत. चला तर मग की आपण हे तूस बाहेर काढून त्यामध्ये स्प्रे करून नवीन तूस कशा प्रकारे टाकायचं तर यामध्ये आपण बघूया. यामध्ये सुरुवातीला काय करायचं आहे हे जे पिल्ले आहेत पिल्ले तुम्हाला एका बाजूला पूर्ण यामध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही तूस बाजूला घेता तर त्यावेळेस पिल्ल्यांची धावपळ जास्त होणार नाही. तर यामध्ये काय असतं की ज्यावेळेस तुम्ही इथे पालन करता की कोंबड्यामध्ये जो ट्रेस असतो हा ट्रेस बऱ्याच गोष्टी मिळू शकतो. म्हणजे काय की पिल्ल्यांची ही होणारी धावपळ त्यावेळेस तुम्ही शेडची साफसफाई करता शेडच्या साफसफाई करते वेळेस होणारा भांड्यांचा आवाज तर या गोष्टीमुळे तुमचे पिल्ले किंवा कोंबडे ट्रेसमध्ये जाऊ शकतात. पण ट्रेसचा दुष्परिणाम असा होतो त्यांच्या पिल्ल्यांच्या वाढीवर आणि जे कमकुवत पिल्ले आहेत कमकुवत पिल्ले एका जागेवर अशी जमा होऊन त्यामध्ये त्यांची मॉर्टिलिटी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला की एकदम इझिली हँडल करायचं आहे. म्हणजे काय की पिल्ले एका बाजूला घेताना जास्त आरडाओरडा करायचं नाही आहे भांड्याचा जास्त आवाज करायचा नाही आहे. एकदम सहज तुम्हाला त्यामध्ये पिल्ल्यांना
ट्रीट करायचं आहे. तर हे बघा, हा जो आपण पिंजरा तयार केलेला आहे, 2 ते 3 मिनिट किंवा हार्डली 5 मिनिटामध्ये तुम्ही हा पिंजरा साफ करू शकता. अशा प्रकारे यामध्ये पूर्ण आपण पिंजरा तयार केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यामध्ये मटेरियल आपण काय यूज केलेलं आहे हे तुम्हाला पूर्ण सांगितलेलंच आहे. त्यामुळे की काय असतं की ज्यावेळेस तुम्ही कुक्कुटपालन करता, की तुमचा जो दैनंदिन वेळ आहे हा तुम्ही साईड बिझनेस म्हणून करत असता, की तुम्हाला त्यामध्ये वेळ तुमचा जास्त देण्याची गरज नाही पडली पाहिजे. सहजासहजी तुमचे सगळे काम त्यामध्ये होतील. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे सगळ्या गोष्टी यामध्ये करायच्या आहेत. त्यातला हा जो पहिला प्रकार आहे पिंजरा, हा पिंजरा त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे तयार करायचा आहे की तुम्हाला भविष्यात त्याचा जो त्रास आहे हा त्रास खूप कमी झाला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण दोन्ही बाजू, ही पलकडली बाजू आणि ही बाजू तुम्हाला पूर्णपणे यामध्ये साफ करून घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की पूर्ण जो आतली तूस आहे, तूस पूर्ण आपण यामध्ये बाहेर काढलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला आता परत काय करायचं आहे की जे निर्जंतुकीकरणाचं जे पाणी आहे यामध्ये तुम्हाला यामध्ये स्प्रे करायचं आहे. तर यामध्ये तुम्ही काय करू शकता की मी जो स्प्रे यूज करतो आहे, कोर्सुलिन नावाचा स्प्रे यूज करतो आहे. कारण की या स्प्रेचं खासियत अशी आहे की ज्यावेळेस पिल्ले तुमचे शेडच्या आत असतील किंवा पिंजऱ्यामध्ये असतील, तर अशा वेळेस तुम्ही हा स्प्रे यामध्ये करू शकता. आणि ज्यावेळेस पिल्ल्यांच्या अंगावर हा स्प्रे जातो तर त्याचा काही दुष्परिणाम यामध्ये यांना होत नाही. त्यामुळे हा तुम्ही स्प्रे यूज करू शकता. किंवा मार्केटमध्ये आणखीन दुसरे भरपूर स्प्रे आहेत. तुम्हाला जो इझिली स्प्रे त्यामध्ये उपलब्ध होईल तो स्प्रे तुम्ही यामध्ये यूज करू शकता. फक्त की स्प्रे यूज करताना की जो पिल्ले यामध्ये तुमच्या पिंजऱ्यामध्ये असताना किंवा त्यांच्या अंगावर हा स्प्रेचं पाणी जर गेलं त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही. तर अशा प्रकारचाच यामध्ये तुम्हाला त्यामध्ये स्प्रे करायचा आहे. तर ज्यावेळेस पूर्ण स्प्रे करता त्यावेळेस तुम्हाला यामध्ये तूस टाकायचं आहे. तूस टाकताना तुम्ही काय बघू शकता की तूस थोडं तुम्हाला ओलं दिसत आहे. तर हे ओलं तूस जे आहे आपण एक स्वतःहून ओलं केलं आहे. यामध्ये काय केलं आहे की जो आपण स्प्रे यूज करतो आहे कोर्सुलिनचा, तर कोर्सुलिनचं पाणी यामध्ये मिक्स करून त्याला पूर्ण आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे. कोर्सुलिनचं पाणी ज्यामध्ये काय होतं की हा जो तूस असतो हा तूस जास्त ड्राय पण नसायला पाहिजे. कारण की ड्राय असेल तर त्यांच्या नाकामध्ये धूळ जाऊन त्यांना CIDचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जास्त तुम्ही यामध्ये यांना ओलं पण करू नका, कारण ओलं असेल तरी पण त्यांना CIDचा यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यामुळे नॉर्मल यामध्ये तुम्हाला कोर्सुलिनचं पाणी मिक्स करून तुम्हाला यामध्ये तूसमध्ये टाकायचं आहे. आणि हा जे तूस आहे तूस तुम्ही या पिंजऱ्यामध्ये परत तुम्ही सगळ्या पिंजऱ्यामध्ये यामध्ये टाकू शकता. आणि ही जी गोष्ट आहे तुम्हाला फक्त की 2च वेळेस करायची आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही 15 दिवसासाठीच पिल्लांची ब्रूडिंग करता, 15 ते 20 दिवस, सुरुवातीचे 10 ते 12 दिवस तुम्ही जसा तुमच्या पिंजऱ्यामध्ये ओलावा राहील त्या हिशोबाने तुम्हाला यामध्ये चेंज करायचं आहे. म्हणजे जास्त तुम्हाला यामध्ये परेशान होण्याची पण यामध्ये काही गरज भासणार नाही. तर पूर्ण जे तूस आहे तूस तुम्हाला यामध्ये पिंजऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. फक्त काळजी तुम्हाला महत्त्वाची यामध्ये काय घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही पूर्ण ही जी साफसफाई करत असतात त्यावेळेस खाद्याची आणि पिण्याची भांडे तुम्हाला यामध्ये बाहेर घ्यायचे आहेत. हे जे तूस ज्यावेळेस तुम्ही जमा करता त्यावेळेस पिल्लांची जास्त धावपळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तूस ज्यावेळेस तुम्ही टाकाल तर तूस जास्त ओलं पण नसलं पाहिजे आणि कोरडं पण राहणार नाही. त्या गोष्टीच तुम्हाला यामध्ये काळजी घ्यायची आहे. व त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हा जो स्प्रे आहे स्प्रे तुम्हाला काळजीपूर्वक यामध्ये करायचा आहे. कारण काय की तुमच्या फार्ममध्ये किंवा तुमच्या हा जो पिंजऱ्यामध्ये काही बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन जे होणार असतं त्यावर तुम्ही खूप मोठ्या अशा चांगल्या प्रकारे यामध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूया. आपण जे आज व्हिडिओ बनवला आहे आज आपण रेग्युलर आपण काय करतो की आपल्या ज्या बॅचच्या अपडेट आहेत, काही आपल्या फार्मवर आपण अंड्यावरील कोंबड्या ठेवल्या आहेत त्या पण तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटत असतील. आणि आपण जशी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तशी आपण 200 किंवा 300 पिल्लांची बॅच यामध्ये आपण कंटिन्यू तर करत असतो. आणि ही बॅच ज्यावेळेस सिलिंगला येईल त्यावेळेस परत आणखी दुसरी बॅच यामध्ये आपण आणत असतो. तर असे पूर्ण जे डिटेल्स आहेत त्यांचे पोल्ट्री फार्मिंगमधले कुक्कुटपालनमध्ये जे बारकावे आहेत हे आपण आपला जो अनुभव आहे अनुभवाने तुमच्यापर्यंत आपण पोच करत असतो. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण की असे जे व्हिडिओ आहेत आपण प्रत्येक 8 ते 10 दिवसाला जसं आपल्याला वेळ भेटेल त्या वेळेस आपण पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण यामध्ये प्रयत्न करत असतो. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे कोणी
मित्र वगैरे असतील किंवा नातेवाईक जे कुक्कुटपालनामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, जर या गोष्टीमध्ये माझी काही चुकत असेल तर तुमची ॲडवाईस म्हणून पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. चला तर मित्रांनो, इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. धन्यवाद.